ज्या समाजात आपण जन्म घेतो आणि लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजकारणात काम करीत असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच राजन अंकुश सावंत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या तुळसगावचे सुपुत्र असलेले राजन अंकुश सावंत यांनी न्यू ॲडमिन ऑप्टिक्स या नावाने आपला चष्म्याचा व्यवसाय 2013 ला सुरू केला आणि अतिशय मेहनत घेऊन या व्यवसायात ते स्थिर स्थावर झाले। एक यशस्वी मराठी उद्योजक असलेल्या राजन अंकुश सावंत यांना कोकण मराठी पत्रकार संस्था या संस्थेचा यंदाचा उद्योगश्री 2025 हा पुरस्कार नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। राजन सावंत यांचा आज 10 जुलै 2025 रोजी 51वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासावरती टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप। राजन अंकुश सावंत यांचा जन्म 10 जुलै 1974 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेल्या तुळस या गावी झाला। वडील अंकुश शंकर सावंत आणि आई निर्मला यांनी खूप कष्ट करून राजन सावंत यांना लहानाचे मोठे केले आणि शिक्षण दिले। राजन हे 7वीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले। राजन सावंत यांचे जैनीर विद्यालय तुळस येथे 6वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले। शिवाजी हायस्कूल तुळस येथे राजन सावंत यांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले। सन 1989 रोजी राजन सावंत नोकरीसाठी मुंबईत आले। दादर येथील माधानी इंडस्ट्रीज इस्टेट सेनापती बापट रोड येथे चष्मा ग्लासच्या कंपनीत राजन सावंत यांनी काम केले। कांदिवली येथील रवी मेहरा यांच्या आय केअर ऑप्टिक्स या दुकानात राजन सावंत यांनी काम केले। तेथे त्यांना चष्मा व्यवसायाची सर्व माहिती शिकायला मिळाली। मालाड पश्चिम येथे आय केअर स्पेशालिस्ट डॉक्टर PR ठाकर यांच्या नेत्रचिकित्सालय चेतन आय हॉस्पिटल येथे 15 वर्ष राजन सावंत यांनी पार्ट टाइम काम केले। मालाड पूर्व येथील पोद्दार रोड येथे राजन सावंत यांनी 2013 साली स्वतःचा न्यू ॲडमिन ऑप्टिक्स नावाचा व्यवसाय सुरू केला। खूप मेहनत घेऊन त्यांनी हा व्यवसाय वाढवला आणि आता या व्यवसायात ते स्थिर स्थावर झाले आहेत। राजन सावंत हे संत निरंकारी मिशन या परिवारात काम करतात। येथे आपल्याला व्यावहारिक ज्ञान मिळते आणि आध्यात्मिक समाधान मिळते असे राजन सावंत हे सांगतात। चष्मा व्यवसायात एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून राजन अंकुश सावंत यांचे नाव आज नावारूपाला आले आहे। कोकण मराठी पत्रकार संस्था या संस्थेने यंदाचा उद्योगश्री 2025 हा पुरस्कार 13 एप्रिल 2025 रोजी खेड येथे राजन अंकुश सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान केला। त्याबद्दल राजन सावंत यांच्यावरती गावातील ग्रामस्थातून आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। राजन सावंत यांचा 2003 साली विवाह झाला। त्यांच्या पत्नी सौ प्रगती राजन सावंत या गृहिणी आहेत। त्यांना महेश आणि यशस्वी असे 2 मुले आहेत। मुलगा महेश हा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स करीत असून मुलगी यशस्वी ही 10वी मध्ये शिकत आहे। एक यशस्वी मराठी उद्योजक असलेल्या राजन अंकुश सावंत यांना परमेश्वराने उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच आजच्या त्यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। राजन सावंत यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा।